नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची रेसिपी करणार आहोत. एक आगळी-वेगळी रेसिपी आहे. आज आपण करणार आहोत उपवासाचे बटाटा स्नॅक्स. ही रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 4 असे कच्चे बटाटे धुवून घेतलेले आहेत. चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. बटाट्याच्या वरच्या ज्या साली असतात त्या सुद्धा मी इकडे काढून घेतलेल्या आहेत. आपण आता हे बटाटे आहेत ते असे उभे कट करून घ्यायचे आहेत. बघू शकता एकदम मीडियम साईजने असे मी कट करून घेतलेले आहेत. आपण आता हे एका बाउलमध्ये घालायचे आहेत. बटाट्याचं सगळं पाणी आहे ते मी काढून घेतलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये हिरवी मिरची आणि जिरं असं मी ठेचून घेतलेलं आहे. इकडे मी 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं. आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर आहे ती घालायची आहे. काय काय जणांना उपवासाला कोथिंबीर चालत नाही, काय काय जणांना चालते. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी वरीचं पीठ आहे ते अर्धा कप घेतलेलं आहे. तुम्ही इकडे भाजणीचं पीठ पण घेऊ शकता, उपवासाचं किंवा राजगिऱ्याचं पीठ पण. आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि साबुदाणा पीठ पण वापरला तरी चालेल. असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे व परत असं मिक्स करायचं आहे आणि आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आपण आता हे मस्तपैकी डीप फ्राय करून घ्यायचं आहे. तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल सर्वप्रथम कडकडीत गरम करून घ्या. नंतर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे. आपण आता हे बटाटे आहेत ते असे एक एक या तेलामध्ये असे सोडायचे आहेत व मधून असं पलटी मारून घ्यायचं आहे. आता मात्र इकडे गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे बटाटे आहेत ते चांगले असे तळून घ्यायचे आहेत. मस्तपैकी असा सोनेरी कलर आला पाहिजे आणि बघू शकता मस्तपैकी आपला उपवासाचा बटाट्याचा स्नॅक्स आहे एकदम वेगळा असा तयार झालेला आहे. एकदम साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.